अ, नमस्कार. मी अजिनाथ केदार. अ, आज आपल्याला एक टॉपिक घ्यायचा आहे. सोशिओलॉजीचा, थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल. तर बरेच अंशी म्हणजे आता एक ज्याला म्हणतो की वेगवेगळे थिंकर जे आहेत सोशिओलॉजीमध्ये, तर त्याच्यामध्ये काही थिअरीज आहेत. मग थिअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम आलं, थिअरी ऑफ इलिनेशन आलं, तशाच प्रकारची एक थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल. आता आपण याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत. बेसिक गोष्टी ह्या सेन्सने की एखादी ज्यावेळेस आपण इटॅमॉलॉजी, ज्याला आपण शब्दशास्त्र म्हणतो, की ते कशा पद्धतीने वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की क्लास स्ट्रगल आहे, तर क्लास म्हणजे काय, क्लास या संकल्पनेमधून आपल्याला काय अपेक्षित आहे. आणि आता आपण इथे सोशिओलॉजी म्हणजे सोशिओलॉजिकल सेन्सने आपण ती थिअरी अभ्यासणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी येतात की जनरल कॉमन सेन्स आणि सोशिओलॉजिकल सेन्स ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आपण क्लास म्हणून बाकीच्या गोष्टी ज्या जनरल कॉमन सेन्समध्ये अभिप्रेत आहेत आणि सोशिओलॉजिकल सेन्समध्ये अभिप्रेत आहेत, त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे आपण क्लास म्हणून एक सेम ॲस्पिरेशन असणारा एक खूप मोठा वर्ग, याला आपण जनरली क्लास म्हणतो. किंवा सेम लाईफस्टाईल असणारा एक वर्ग, ज्याला आपण क्लास म्हणतो. मग तो कधी वेगवेगळ्या टर्म्समध्ये असतो, वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हनुसार पण असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी पॉलिटिकल क्लास असतो, किंवा एखादा मिडल क्लास असतो, किंवा एखादा इकॉनॉमिक क्लास असतो, किंवा एखादा एलिट क्लास असतो. म्हणजे काय की तिथले ॲस्पिरेशन्स किंवा त्यांचं लाईफस्टाईल ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा सिमिलर असतात. म्हणून आपण एका अर्थाने त्याला क्लास हे एक कनोटेशन देतो. ओके. आता याच्यामध्ये आपण कार्ल मार्क्सला क्लास हा कोणत्या सेन्सने अभिप्रेत आहे ते बघणार आहोत. म्हणजे कार्ल मार्क्सला क्लास हा फक्त मटेरियलिस्टिक सेन्समध्ये किंवा ज्याला आपण इकॉनॉमिक सेन्समध्ये अभिप्रेत नाही आहे. म्हणजे कार्ल मार्क्सचं म्हणणं असं आहे की क्लास ही जी संकल्पना आहे ती दोन्ही गोष्टीमध्ये अभिप्रेत आहे. एक मटेरियलिस्टिक सेन्समध्ये, ज्याला आपण भौतिक अर्थाने क्लास म्हणू, आणि दुसरी गोष्ट कल्चरल सेन्समध्ये, ज्याला आपण सांस्कृतिक अर्थाने क्लास म्हणू. आता मटेरियलिस्टिक सेन्समध्ये म्हणजे कसा क्लास, म्हणजे फॉर एक्झाम्पल की जशी तुमची आर्थिक सुबत्ता वाढत जाते, जशा पद्धतीने आपण म्हणतो की लोअर क्लास, मिडल क्लास, अप्पर क्लास किंवा समटाईम्स एलिट क्लास. ओके. याला मेनली मटेरियलिस्टिक कनोटेशन आहे, जे आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा सेन्स आहे कल्चरल. कल्चरलमध्ये काय मोडतं ते आपण अगोदर पाहू. कल्चरमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोडते, ती म्हणजे नॉर्म्स असतात, व्हॅल्यूज असतात, कस्टम्स असतात, ट्रॅडिशन असतात. म्हणजे डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द कल्चर अशा पद्धतीने जगणारा जो एक क्लास आहे, त्याला म्हणायचं तो त्या क्लासचा पॅरामीटर म्हणजे कल्चरल क्लास. ओके. हे कार्ल मार्क्सला असं अपेक्षित आहे. म्हणजे काय की आता त्यांनी जे काही वेगवेगळ्या थिअरीज दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल मटेरियलिझम मी मग म्हटल्याप्रमाणे, तर त्याच्यामध्ये अंतर्गत बऱ्याचशा वेगवेगळे कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत. तर आपण आज म्हणजे हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा थिअरी ऑफ एलिनेशन ह्या 2 थिअरी आपण पाहिलेल्या आहेत. पण पुढची जी थिअरी, आता थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल, ती आपण पाहू. तर थिअरी ऑफ क्लास स्ट्रगलमध्ये क्लास नावाची जी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रगल कसा येतो ते आता आपण पाहू. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल. एक मिनिट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्ट्रगलमध्ये आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे. तर एक लक्षात घ्या की जसं कार्ल मार्क्सने असं म्हटलंय की हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ज्याच्यामध्ये आपण नेहमी असा विचार करतो की एक मटेरियलिझम हिस्टॉरिकली कसा फ्लो होत गेला, ज्याला आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणतो. म्हणजे अनशियंट मोड ऑफ प्रोडक्शन कसं होतं, फ्युडल मोड ऑफ प्रोडक्शन कसं होतं, किंवा कॅपिटलिस्टिक मोड ऑफ प्रोडक्शन कसं होतं. ह्या तीनही मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी फ्लो होते ते म्हणजे
यांचा मटेरियलिझम, म्हणून त्याला आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणतो. ओके, तर यांनी क्लास स्ट्रगल ही थिअरी देताना, म्हणजे एक क्लास असतो आणि तो का स्ट्रगल करतो, एक नेहमी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जोपर्यंत एखादा क्लास असतो आणि त्याला ज्या काही गोष्टी असतात अभिप्रेत, की एक डेली लाईफ जगण्यासाठी किंवा एक कम्युनिटी लाईफ जगण्यासाठी, सोशल लाईफ जगण्यासाठी, इकॉनॉमिक लाईफ जगण्यासाठी, पॉलिटिकल लाईफ जगण्यासाठी वेगवेगळ्या अर्थाने जे काही एक क्लास लाईफ जगत असतो, त्याच्यामध्ये ज्या वेळेस कन्फ्लिक्ट तयार होतो, म्हणजे बऱ्याच वेळा कार्ल मार्क्सला कन्फ्लिक्ट थेरिस्ट म्हणतात. कन्फ्लिक्ट म्हणजे काय, की जसे रोडार्थाने जे काही एक पर्स्पेक्टिव्ह तयार झालेले आहेत किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू तयार झालेले आहेत, तर त्याला चॅलेंज करणारा थेरिस्ट म्हणजे आपण त्याला कन्फ्लिक्ट थेरिस्ट म्हणतो. ओके, तशा अर्थाने जसं तुमच्या एखाद्या क्लासच्या नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये किंवा नॉर्मल जगण्यामध्ये जर का काही त्रास होत असला किंवा कोणती तरी गोष्ट चॅलेंजिंग वाटत असली किंवा काही ऑब्स्ट्रक्शन फील होत असलं एका पर्टिक्युलर क्लासला, तर तो ज्या गोष्टीकडे जातो त्याला आपण स्ट्रगल म्हणतो. ओके, आता एक गोष्ट मला आवर्जून सांगायला आवडेल की क्लास स्ट्रगलमध्ये म्हणजे की 2-3 गोष्टी आहेत, क्लास इन इट सेल्फ आणि क्लास फॉर इट सेल्फ. तर क्लास इन इट सेल्फ म्हणजे काय, की आता मी मग म्हटल्याप्रमाणे की जोपर्यंत एक क्लास आहे आणि त्याला काही चॅलेंजिंग वाटत नाही, बाहेरची गोष्ट की जिथे त्याला स्ट्रगल करावं असं वाटतं, म्हणजे कार्ल मार्क्सच्या भाषेत किंवा कार्ल मार्क्सने सांगितलेल्या थेरीजनुसार, की फॉर एक्झाम्पल की समजा कॅपिटलिस्ट प्रोडक्शनमध्ये म्हणजे कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये एक भांडवलदार असतो, ज्याला आपण कॅपिटलिझम मधला कॅपिटलिस्ट म्हणतो आपण त्याला, आणि दुसरा वर्कर असतो किंवा लेबरर म्हणू आपण त्याला. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की एक भांडवलदार असतो. ओके, तर तो काय करतो की त्याचं भांडवल वापरून कारखाना उभा करतो आणि तिथं मास लेवलला प्रोडक्शन तयार करतो. ओके, त्या फॅक्टरीमध्ये जाणारा जो कामगार असतो तो त्याचं लेबर ॲज अ सर्व्हिस म्हणून प्रोव्हाइड करतो. ओके, आता जोपर्यंत लेबरला असं वाटत नाही की माझं लेबर जेवढं मी कष्ट टाकतोय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच प्रमाणामध्ये मला कम्पेन्सेशन भेटतंय किंवा ह्या संपूर्ण फॅक्टरीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं आणि जो काही ह्या प्रोडक्शनमधून मिळणारा प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिटमधून मला जे काही भेटणं अपेक्षित आहे ते भेटतंय, जेवढा प्रॉफिट आहे त्याच्या समप्रमाणात विभागला जातोय. ओके, आणि माझ्याही काही गरजा फुलफिल होत आहेत आणि आता मी सुखी आहे, तर तो चॅलेंज करणार नाही. पण ज्यावेळेस त्या सामान्य कामगाराला असं वाटतं की फॅक्टरी तर मोठी होत चालली, प्रोडक्शन तर वाढत चाललंय, पण माझा पगार तर काय वाढत नाही, माझी वर्किंग कंडिशन काय इम्प्रूव्ह होत नाही, अतिशय वाईट ठिकाणी मला काम करावं लागतंय, जिथे एन्व्हायरमेंटल कंडिशन व्यवस्थित नाहीत, फॅक्टरी कंडिशन व्यवस्थित नाहीत, किंवा मला जे काही वेज भेटतंय, डेली वेज म्हणू आपण त्याला, तर त्याच्यात माझ्या गरजा भागत पण नाहीत. मग काय, पण इकडे भांडवलदार मात्र दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेत. मग अशा वेळेस काय होतं की ही त्या क्लासला जी जाणीव होते, आपण त्या जाणीवेला क्लास कॉन्शियसनेस म्हणतो. ओके, म्हणजे जोपर्यंत हा कॉन्शियसनेस किंवा ही जाणीव येत नाही तोपर्यंत तो क्लास हा क्लास इन इट सेल्फ असतो. आणि ज्यावेळेस जाणीव तयार होते की यार काहीतरी चुकतंय आणि मी आता ह्या गोष्टीला चॅलेंज केलं पाहिजे, किंवा आता आम्ही मिळून सगळं ॲज अ क्लास म्हणून आम्ही ह्या गोष्टीला चॅलेंज केलं पाहिजे. ओके, ही जी भावना एकत्रितपणाची येते, तर त्या भावनेला म्हणायचं क्लास फॉर इट सेल्फ. म्हणजे काय, क्लास इन इट सेल्फ म्हणजे की आम्ही सुखी आहेत. क्लास कॉन्शियसनेस ज्यावेळेस येतो की नाही काहीतरी गडबड आहे आणि आता लढलं पाहिजे. ओके, तर क्लास इन इट सेल्फ मधून क्लास कॉन्शियसनेस आला की जो क्लास तयार होतो त्याला आपण क्लास फॉर इट सेल्फ म्हणतो. ओके, फॉर इट सेल्फ कोणत्या सेन्समध्ये, की आता क्लाससाठी उभा राहणं गरजेचं आहे सगळ्यांनी. ओके, का तर सगळ्यांचा एकत्रित फायदा होईल. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की क्लास इन इट सेल्फ पासून क्लास फॉर इट सेल्फ होण्यासाठी जी कोणती गोष्ट कारणीभूत असते त्याला आपण क्लास
कॉन्शियसनेस म्हणतो. ओके. आणि ह्या संपूर्ण म्हणजे थोडक्यात क्लास ए इट सेल्फ ज्यावेळेस क्लास फॉर इट सेल्फ होऊन जातो, ओके, ह्याच गोष्टीला आपण क्लास स्ट्रगल म्हणतो. म्हणजे काय, एक नेहमी लक्षात ठेवायचं की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या शोषणाची जाणीव होत नाही, ओके, किंवा कोणत्याही वर्गाला, मग तो शेतकरी वर्ग असो, कोणता कम्युनिटीचा वर्ग असो, कामगार वर्ग असो, कोणताही वर्ग असो, सो कॉल्ड क्लास, जोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की यार आपलं शोषण होतंय, तोपर्यंत त्यांचा सो कॉल्ड कॉन्शियसनेस जागृत होत नाही. एकदा का जागृत झाला की समजायचं तो वर्ग हा वर्ग संघर्षामध्ये कन्वर्ट होतो. याचा अर्थ थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल सुरू होतो. ओके. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आपण ही थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल समजून घेऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा अनसेंट मोड ऑफ प्रोडक्शन ज्यावेळेस होता, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे म्हणतो की बाबा आपल्याला एक गोष्ट करत असताना थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल समजून घेत असताना हिस्टॉरिकली ही थिअरी म्हणजे प्रत्येक हिस्टॉरिकली कसा क्लास होता आणि हळूहळू तो कसा इव्हॉल्व्ह होता, आणि इव्हॉल्व्ह होत असताना सुद्धा त्या प्रत्येकाला एका गोष्टीशिवाय पर्याय नव्हता, आणि तो म्हणजे क्लास स्ट्रगल. फॉर एक्झाम्पल अनसेन मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये काय होतं की मास्टर्स आणि स्लेव्स होते. ओके. म्हणजे मास्टर असे स्लेव म्हणजे गुलामांना ओन करायचे. म्हणजे काय, जितके जास्त गुलाम तितकं जास्त प्रोडक्शन आणि तितका मास्टर हा श्रीमंत असायचा. ओके. आता ही जी गोष्ट आहे याला आपण म्हणतो अनसीन मोड ऑफ प्रोडक्शन. याच्यामध्ये क्लास स्ट्रगल कसा आला की ज्यावेळेस गुलामांना जाणीव झाली त्यांच्या गुलामगिरीची, आणि ज्यावेळेस तो रस्त्यावर उतरला मास्टरच्या विरोधात, त्यावेळेस तो क्लास इव्हॉल्व्ह झाला. ओके. त्यांच्या दोघांमध्ये जे झालं त्याला म्हणायचं त्या त्या काळातला क्लास स्ट्रगल. ओके. आय होप यू गॉट इट. दुसरी गोष्ट समजा त्याच्यानंतरचा जो क्लास आहे ज्याला आपण फ्युडल मोड ऑफ प्रोडक्शन म्हणतो, ज्याच्यामध्ये लँडलॉर्ड असायचे आणि सर्फ असायचे. सर्फ म्हणजे लँडलॉर्ड म्हणजे काय, जमीनदार, आणि सर्फ म्हणजे मजदूर, शेतकरी मजदूर. आता हे जे काय आहेत म्हणजे लँडलॉर्ड काय करायचे की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शेतमजुरांचं शोषण करत राहायचे. ज्या क्षणी शेतमजुराला ही जाणीव झाली की आपलं शोषण होत आहे, त्यावेळेस जे घडलं त्यावेळेस त्याला म्हणायचं क्लास स्ट्रगल, जो जमीनदारामध्ये आणि मजदुरामध्ये घडला. ओके. आता हेच मग जे मी म्हटल्याप्रमाणे की हेच भांडवलदारामध्ये आणि कामगारांमध्ये जे घडलं, ज्याला आपण बुर्जवाज आणि प्रोलेटेरियट असं म्हणतो, ओके, त्यांच्यामध्ये जे घडलं तर ते देखील जे काय आहे ते क्लास स्ट्रगल आहे. आणि हा क्लास स्ट्रगल म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत असेल की डायलेक्टिकल याचा अर्थ असा की ज्याला आपण थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. म्हणजे की एखादी एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याला आपण थेसिस म्हणू, त्या त्या काळामधला एक थेसिस म्हणू. त्याला कुणीतरी येतं नवीन आणि चॅलेंज करतं, त्याला आपण अँटीथेसिस म्हणायचा. ओके. आणि अगोदरचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आणि नंतर चॅलेंज करतानाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू, या दोघांचं मिश्रण होऊन सुद्धा किंवा या दोघांच्या संघर्षामधून काहीतरी नवीन तयार होतं, त्याला आपण सिंथेसिस म्हणू. आणि पण हाच सिंथेसिस आफ्टर सम टाइम, काही काळानंतर हा थेसिस होऊन जातो. म्हणजे तो पण एक पॉइंट ऑफ व्ह्यू नवीन काळानुसार तयार होतो आणि त्यालाही चॅलेंज केलं जातं. मग त्या सिंथेसिसला सुद्धा नंतरच्या काळात थेसिस म्हणून संबोधून परत त्याला अँटीथेसिस म्हणलं जातं. ओके. म्हणजे काय, थेसिस, अँटीथेसिस, सिंथेसिस, पुन्हा थेसिस, अँटीथेसिस, सिंथेसिस. ही प्रोसेस ही काळानुसार वर्षानुवर्ष चालूच आहे. ती वेगवेगळ्या वर्गामध्ये चालू आहे, ती वेगवेगळ्या पिढ्यानपिढ्या चालू आहे, क्लास स्ट्रगलमध्ये चालू आहे, हिस्टॉरिकल मटेरियलिझममध्ये चालू आहे. म्हणजे काय की हे सगळ्या प्रकारच्या जे काही थिअरीज दिलेल्या आहेत त्या कार्ल मार्क्सने, म्हणजे हिस्टॉरिकल मटेरियलिझममध्ये असो, एलिनेशनमध्ये. आता एलिनेशन म्हणजे काय, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एलिनेशन म्हणजे की अलिप्तता, की एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ती करताय, पण तुम्हाला तो एक ज्याला आपण म्हणतो ना की जिवंतपणा फील होत नाहीये, पण ती गोष्ट करताय. ओके.
त्याला आपण अलिप्ततावाद म्हणतो. म्हणजे एक लहानपणीचं उदाहरण सांगतो तुम्हाला, की आई लेकराला म्हणते हे अभ्यास कर ना. ते लेकराला लहानपणीपासून वाटत राहतं की अभ्यास नावाची गोष्ट काहीतरी वेगळी आहे आणि मी मात्र वेगळा आहे. ओके, म्हणजे काय, मी जाऊन ती करायची गोष्ट आहे बळबळ, म्हणजे मला इच्छा नाही मनापासून. म्हणजे असं म्हटलं जातं थिअरी ऑफ एलिनेशन मध्ये सुद्धा, म्हणजे ज्यावेळेस हे क्लास स्ट्रगल कशामुळे तयार झाला, ती एलिनेशनची भावना तयार झाली. म्हणजे मी इंडस्ट्रीत कामगार म्हणून जातोय, पण त्याला एक ह्युमन म्हणून, एक माणूस म्हणून जगण्याचा फील मात्र इंडस्ट्रीतून बाहेर आल्यानंतर जास्त चांगला घेता येतो. बाहेर आल्यानंतर तो जास्त चांगला जगतो, बरोबर का? म्हणून त्याला म्हटलं जातं की त्याचं एलिनेशन हे कमी झालं पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं ना की आपण एखादी गोष्ट करत असताना आपल्याला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि कार्ल मार्क्सने म्हणल्याप्रमाणे की एक ज्याला म्हणतो की ॲनिमलला एक थॉट प्रोसेस किंवा हॅपीनेस फिलिंग ह्या गोष्टी आपण इनहरंटली फिजिओलॉजिकली नसतात असं अज्युम करू 2 मिनिटासाठी, जसं कार्ल मार्क्सने सांगितलं. तर त्याचं असं म्हणणं होतं की इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ह्युमन नसताच, तुम्ही तिथे ॲनिमल असता. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही कामातून बाहेर पडता आणि घरी येता आणि ज्यावेळेस तुम्हाला जगायचं असतं त्यावेळेस मात्र तुम्ही पूर्ण थकून गेलेले असतात. म्हणजे घरी आल्यावर तुम्हाला काय करायचं असतं, जेवण करायचं असतं आणि झोपायचं असतं. म्हणजे ॲनिमलच्या ज्या काही गरजा येतात, ओके, त्या गरजा भागवण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटतो, ऍक्च्युली तिथं तुम्ही एक माणूस म्हणून जगण्यासाठीचा वेळ सुरू झालेला असतो. पण तुमचा माणूस म्हणून जगण्याचा जो वेळ आहे तो मात्र सगळा हा ॲनिमल सारखी कामं करण्यात इंडस्ट्रीमध्ये तुमचा संपून गेलेला असतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय की क्लास स्ट्रगल नेहमी ह्या अलिप्तता भावनेतून तयार होतो. म्हणजे लहान लेकरांना मी मग जसं म्हटलं की नको वाटतं मला अभ्यास करायला, का? कारण की अभ्यास म्हणजे काहीतरी वेगळं आहे, मला लई त्रास होतोय त्याचा. ते पळत पळत राहतं लेकरू आणि ते अशा पद्धतीने ग्रूम होत राहतं की बरीच वर्ष तीच गोष्ट एलिनेशन असल्यासारखेच मुलं अभ्यास करत राहतात, की अभ्यास म्हणजे खूप स्ट्रेस घेऊन करण्याची गोष्ट. मग त्याच्यामधनं नंतर सायकोलॉजिकल डिस्ट्रेस म्हणा, काही लोक सुसाईड करतात आणि त्याच्यामध्ये ते उदाहरणं पण आहेत ॲनिमिक सुसाईड, म्हणजे किंवा ज्याला आपण नॉर्मलेसनेस म्हणतो, की बा जगून काहीच उपयोग नाही अशी जी भावना येते एखाद्यामध्ये, तर ते एक्स्ट्रीम लेवलचं एलिनेशन त्याला आपल्या अवतीभोवतीच्या जगापासून तयार होतं. ओके, म्हणून तो माणूस ते लाईफ संपवतो. ओके, तात्पर्य काय, नेहमी एक लक्षात ठेवा, थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल असो, हिस्टॉरिकल मटेरियलिझम असो, थिअरी ऑफ एलिनेशन असो, ह्या सगळ्या इंटरव्हिन अशा थिअरीज आहेत. त्या एकमेकांना अशा इंटरलिंक आहेत. म्हणजे की असं म्हणायला हरकत नाही की ज्यावेळेस आपण असा विचार करतो की एखादी गोष्ट जशी जशी एक आता त्या काळामध्ये हिगेलने डायलेक्टिकल आयडियलिझम सांगितला होता. ओके, आता डायलेक्टिकल आयडियलिझम व्हर्सेस डायलेक्टिकल मटेरियलिझम, म्हणजे कार्ल मार्क्सने डायलेक्टिकल मटेरियलिझमला सपोर्ट केलाय, म्हणजे ज्यालाच आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणतो. म्हणजे याचं असं म्हणणं होतं की मटेरियलिझम हा सोशल रियालिटी डिफाईन करतो. कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं की मटेरियलिझम हा सोशल रियालिटी डिफाईन करतो, आणि हेगेलचं असं म्हणणं होतं नाही, आयडियाज जे आहेत, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत, जशा जसा जग इव्हॉल्व्ह होतं, आयडियाज इव्हॉल्व्ह होतात, तसं जग इव्हॉल्व्ह होतं. आयडियाज जशा जशा इव्हॉल्व्ह होतात तशी सोशल रियालिटी तयार होते. ओके, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक काळामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की थेसिस, अँटीथेसिस, सिंथेसिस, आता ते पुसलं गेलंय, तर त्याच्यामध्ये एक आयडिया आहे ते त्या काळातला थेसिस, त्याला कुणीतरी चॅलेंज केलं, तो नवीन काळातला अँटीथेसिस. ह्या दोघांच्या मिश्रणातून किंवा नवीन काहीतरी त्या संघर्षातून तयार झालं, त्याला काय म्हणायचं, सिंथेसिस. ओके, तसंच एक आयडिया त्याला कुणीतरी चॅलेंज केलं, नवीन आयडिया, त्या दोन्ही मिळून जे तयार होणार त्याच्यातून अजून सुप्रीम एखादी आयडिया, परत ती एक नॉर्मल आयडिया होऊन जाते, ज्याला आपण थेसिस म्हणणार, त्याला कुणीतरी चॅलेंज करणार. हा जो काही प्रकार आहे, हे जे सायकल आहे, त्याला आपण डायलेक्टिकल म्हणतो. ओके, आणि हे सायकल अखंड चालू राहतं. म्हणजे हे जोपर्यंत पृथ्वी तलावर मानवाची वसाहत आहे, माणूस एक समाजशील प्राणी आहे, हे असं इव्हॉल्व्ह होतच राहणार आहे आणि तशा पद्धतीने हे जग चालूच राहणार आहे. महत्वाची एकच गोष्ट आहे की तुम्ही ह्या जगाकडं कशा नजरेने पाहता. हिगेलने याला आयडियाच्या नजरेतून पाहिलं होतं. ओके, आणि मटेरियलिझमच्या नजरेतून कार्ल मार्क्सने पाहिलं होतं. कार्ल मार्क्सने हिगेलकडून काय उचललं, तर डायलेक्टिकल हा थॉट उचलला. म्हणजे काय, याने सांगितलं आयडियामधून जग इव्हॉल्व्ह होत आहे, आणि कार्ल मार्क्सने सांगितलं नाही, मटेरियलिस्टिक गोष्टीमधनं जग इव्हॉल्व्ह होत आहे. ओके, म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टीतनं कसं इव्हॉल्व्ह होतंय जग, किंवा अनसेंट सोसायटी, आणि त्याच्यामध्ये कोणता मटेरियलिझम होता, स्लेव्हरी. म्हणजे की स्लेव्ह हा जो जास्त स्लेव्ह ओन करेल, तो स्लेव्ह जो आहे तो मटेरियलिस्टिक सेन्स डिफाईन करतो.
फ्युडल मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये लँड, ज्याच्याकडे जास्त लँड तो मोठा लँडलॉर्ड. म्हणजे काय, मटेरियलिस्टिक सेन्स काय डिफाईन करतो, लँड हा मटेरियलिस्टिक सेन्स डिफाईन करतो. तेच कॅपिटलिस्टिक मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये काय डिफाईन करतं, ज्याचं फॅक्टरी ऑफ प्रोडक्शन जास्त आहे किंवा ज्याचा प्रॉफिट जास्त आहे, सरप्लस प्रॉफिट म्हणतो आपण त्याला, तर ती गोष्ट मटेरियलिस्टिक सेन्स डिफाईन करते. म्हणजे काय की जसं जसं मटेरियलिस्टिक सेन्सने इव्हॉल्व्ह होतं राहतं तसंच सोशल रियालिटी बनत जाते. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन, फोर्सेस ऑफ प्रोडक्शन, मोड ऑफ प्रोडक्शन हे वेगवेगळ्या अर्थाने तसेच इंटरट्विन होतात, जे आपण मागं थिअरीमध्ये पाहिलेत हिस्टॉरिकल मटेरियलिझममध्ये. तात्पर्य एकच तुम्ही पकडून चला की या संपूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला जर का ह्या थिअरी खूप चांगल्या अर्थाने समजून घ्यायच्यात तर सगळ्या थिअरी ह्या कार्ल मार्क्सच्या इंटरट्विन आहेत. फक्त त्या अर्थाने तुम्ही सतत जितक्या पद्धतीने पहिली थिअरी दुसऱ्याला कशी सपोर्ट करते, दुसरी थिअरी तिसऱ्याला कशी सपोर्ट करते, आणि एक ओव्हरऑल कार्ल मार्क्सचं एक ॲनालिसिस काय समाजाबद्दल, किंवा तो असं म्हणायचा की तुम्ही म्हणजे जसं जसं क्लास स्ट्रगल होईल, म्हणजे आता याच्यावर टीका केलेली आहे बऱ्याच लोकांना की कार्ल मार्क्सला ज्यावेळेस विचारलं की क्लास स्ट्रगल हवाच कशाला, हे आहे ते बरं नाही आहे का, तर त्याचं असं म्हणणं असायचं की नाही, जोपर्यंत सरप्लस फूड जे आहे किंवा सरप्लस प्रॉफिट आहे सगळ्यामध्ये वाटल्याशिवाय ना समाजामध्ये काय भलं व्हायचं नाही. आणि जे कार्ल मार्क्सचे क्रिटिक आहेत किंवा थिअरी ऑफ क्लास स्ट्रगलचे जे क्रिटिक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, तुम्ही जर का सगळ्यांना सगळं सेम वाटणं हीच मुळात युटोपियन कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की कार्ल मार्क्सचं असं म्हणणं होतं की नाही, सगळीकडे कम्युनिझम एस्टॅब्लिश होईल, सोशलिझम एस्टॅब्लिश होईल. म्हणजे काय, सोशलिझम म्हणजे काय की बाबा सोसायटीमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळा जो काही प्रॉफिट आहे तो रिडिस्ट्रीब्यूट करायचा, किंवा तुमच्या फोर्सेस ऑफ प्रोडक्शनचे ओनर म्हणजे सगळे सोसायटीचे मेंबर, त्याला आपण सोशलिझम म्हणतो. किंवा कम्युनिझम म्हणजे काय की तुमचे जे काही फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आहेत, सगळ्या तुमचे जेवढे सत्ता संपत्ती एखाद्या राज्यामध्ये एखाद्या देशामध्ये, ती सर्व सत्ता संपत्ती ही कम्युनिटीची ओनरशिप असायला पाहिजे, त्याला आपण कम्युनिझम म्हणतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे क्लासलेस सोसायटी असायला पाहिजे असं यांचं म्हणणं होतं. कोणाचं, कार्ल मार्क्सचं. म्हणजे जोपर्यंत कम्युनिझम येत नाही किंवा क्लासलेस सोसायटी येत नाही तोपर्यंत ह्या जगातलं क्लास स्ट्रगल बंद होणार नाही किंवा समानता स्थापित होणार नाही. म्हणून त्या काळामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान हे जगातल्या काहीतरी 3/4 का 1/3 म्हणजे अख्ख्या जगातल्या सर्व वेगवेगळ्या देशातल्या क्रांती, त्यांचा उदय किंवा कितीतरी रक्तरंजित क्रांती हे कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान घेऊन ह्या क्लास स्ट्रगलच्या ह्या थिअरीमधून तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं महत्त्वाची एकच गोष्ट आहे की एखादी गोष्ट घडत असताना आज आपण ह्या ठिकाणी आहोत. आता पहा, रिसेंटली इलेक्शन झालं 2014चं. आता तुम्ही म्हणताल की सध्या कसा क्लास, म्हणजे आता पण जसं हे कॅपिटलिस्ट सोसायटीचं मी उदाहरण दिलं, सध्या इमर्जिंग काय की पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी, ज्याला आपण असं म्हणू की मॉडर्न सोसायटी किंवा पोस्ट मॉडर्न सोसायटी. आता पोस्ट मॉडर्न सोसायटी मटेरियलिस्टिक सेन्स काय डिफाईन करतो, आता डाटा किंवा इन्फॉर्मेशन किंवा इंटरनेट ॲक्सेसिबिलिटी ह्या गोष्टी आता मटेरियलिस्टिक सेन्स डिफाईन करायला लागल्यात. ज्याच्याकडं जास्त डाटा आहे, जास्त इन्फॉर्मेशनचा हे कंटेंट आहे किंवा जो जास्त मॅनिप्युलेशन करू शकतो टेक्नॉलॉजिकल लेवलला, आता AI पण नवीन उदयास आलेला आहे. म्हणजे काय की ह्या सगळ्या गोष्टी ह्या सध्याचा मटेरियलिस्टिक सेन्स डिफाईन करतात. ओके, की ज्यांच्याकडं म्हणजे इथं पण तोच असणार आहे, काहींकडं खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे, काहींकडं नाही आहे. मग इथं पण एक क्लास हॅव्ज असणार आहे आणि दुसरा क्लास हॅव नॉट असणार आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी, असा स्ट्रगल हा अखंडितपणे जसं जसं जग पुढे जाणार आहे अजून कितीतरी वर्ष, हजारो वर्ष, तरी पण असा एक हॅव आणि हॅव नॉटचा क्लास असणारच आहे. त्यामुळं नेहमी थिअरी ऑफ क्लास स्ट्रगलवर कार्ल मार्क्सवर टीका करताना सगळ्यांनी हीच टीका केली आहे की तुम्ही हे क्लासलेस सोसायटीचं बोलू नका. ह्या जगात क्लास राहणारच नाही, असं कधीच होणार नाही. आणि बाकीच्या बऱ्याचशा तत्ववेत्यांनी नंतर असं म्हटलं की मेरिट कुठं आहे मग, म्हणजे एखादा माणूस स्वतःचा कन्सायन्स वापरून, स्वतःचं नॉलेज, विजडम, जिनियस वापरून एखादी गोष्ट नवीन तयार करतोय, समजा इलॉन मस्क सारखा माणूस ज्याने स्वतः काही गोष्टी तयार करतोय, तो आज जग त्याला फॉलो करतोय, तर ते मारलं जाईल किंवा कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मारलं जाईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या त्याचं जे काही तत्वज्ञान आहे त्याला क्रिटिक म्हणून वापरले जातात. ओके, त्यामुळे महत्त्वाची एकच गोष्ट पकडून चला तुम्ही की ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये थिअरी ऑफ क्लास स्ट्रगल समजून घेताना क्लास आहे, सतत कोणता तरी क्लास असणार आहे, त्यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या ॲस्पिरेशन असणार आहेत, जिथं जिथं ॲस्पिरेशनच्या कन्फ्लिक्ट होतील त्या ठिकाणी क्लास स्ट्रगल आपल्याला अंतर्भूत असणारच आहे. त्यामुळं इथून पुढे येणारा जो काही काळ आहे भविष्यातला, तर हा क्लास स्ट्रगल अखंडित आहे. ओके, त्याच्यामुळं असं म्हटलं जातं शतकोनुशतके सुद्धा क्लास स्ट्रगलच्या थिअरीज
ह्या म्हणजे हे जे तत्ववेत्ते आहेत यांनी ज्या काही थेरीज सांगितलेल्या आहेत किंवा कार्ल मार्क्सच नाही बाकीच्यांनी पण ह्या थेरीज 200 वर्ष पण का रन होत आहेत, आजही त्या का रिलेव्हंट आहेत का? कारण की सोसायटीचं स्ट्रक्चर त्यांनी जो काही त्या काळात विचार मांडलाय आजही ते विचार आपल्याला अवतीभोवती दिसतात. ओके, म्हणजे आता समजा ह्याच रिसेंट इलेक्शनचं तुम्ही पाहिलं की 2014-24चं इलेक्शन आहे की याच्यामध्ये तुम्हाला दिसलं की प्रचंड महागाई आहे. कोणता क्लास अफेक्ट होतोय? मिडल क्लास अफेक्ट होतोय. किंवा कोणतीही गोष्ट वेगवेगळ्या अर्थाने की कोणत्या ना कोणत्या क्लासला अपील केलं जातं. मग कोणते ना कोणते कधी एखाद्या हिंदू कम्युनिटी व्हर्सेस मुस्लिम कम्युनिटी अशी पण अपील दिली जाते. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारे कधी रिलिजनच्या नावाखाली क्लास स्ट्रगल होतो. ओके, कधी कम्युनिटीच्या नावाखाली क्लास स्ट्रगल होतो, कधी रिजनलिझम ज्याला आपण म्हणतो ते रिजनच्या नावाखाली इम्बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो तिथं पण एक वेगळ्या पद्धतीचा क्लास स्ट्रगल होतो. आपल्या इथं नॉर्थ इंडियन वर्सेस साऊथ इंडियन असा पण एक कल्चरल कन्फ्लिक्ट आहे, तो पण एक क्लास स्ट्रगलचाच भाग आहे. म्हणजे जसं यांनी म्हटलंय की मटेरियलिस्टिकच नाही, कल्चरल सेन्समध्ये पण क्लास कन्फ्लिक्ट चालूच असतो सोसायटीमध्ये. त्यामुळं एक नेहमी लक्षात ठेवा की आपल्या अवतीभोवती सतत राजकारणाचा भाग असो, इकॉनॉमीचा भाग असो आणि समाजाच्या व्हॅल्यूजचा, इथिक्सचा, कल्चरचा कोणताही का भाग असा ना, theory of class struggle always prevails. Okay, I hope you got clear about each and every aspect of theory of class struggle. Okay, chalo, next time we will see the another theories. Okay, chalo, thank you.